अजित पवारांनी बारामतीतनं उमेदवारी अर्ज भरलाय. युगेंद्र पवारांनी सुद्धा बारामतीतनं अर्ज भरलाय. एकाच वेळी किती पवारांनी निवडणुकीच्या मैदानात उतरायचं असं कारण देत गतवेळी पार्थ पवारांसाठी माढ्यातनं माघार घेतलेल्या शरद पवारांच्या पक्षातनं युगेंद्र पवार आणि रोहित पवार अशा दोन नातवांनी अर्ज दाखल केलेत. असो, पण चर्चा झालीये ती अर्थात बारामतीची. कारण नेहमीप्रमाणे फॉर्म भरण्याच्या दिवशी अजितदादांनी कन्हेरी इथल्या मारुतीला नारळ फोडून सभा घेतली. ही सभा अजित पवारांनी आपल्या नेहमीच्या शैलीने गाजवली. पण अजितदादांनी ही इलेक्शन ढिल्ल्यात घेतलेली नाहीये, हेच अजित पवारांच्या शक्ती प्रदर्शनातनं अगदी स्पष्टपणे दिसून आलं. गतवेळी राज्यामध्ये सगळ्यात जास्त असं 1,65,000 मतांचं लीड घेणारे अजित पवार हे इतके सिरियसली ही निवडणूक नेमकी का घेतायत? बारामतीची लढाई पाहून हे आव्हान कुठेतरी अजितदादांसाठी खडतर आहे का, याच्या चर्चा सध्या सुरू झाल्यात. भावनिकतेवर इलेक्शन गेली तर अजित पवारांच्या हातातनं बारामतीचं मैदान जाईल का? पारंपरिक विरोधक प्लस शरद पवार असं गणित जुळलं तर अजित पवार बारामतीतनं पडतील का? खरंच अजित पवारांना पाडणं हे शक्य आहे का? बारामती अजितदादांसाठी टफ असणार आहे का? समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. आता बारामतीच्या विधानसभेचा इतिहास सांगायचा तर 1967 ते 1990 पर्यंत बारामती विधानसभेतनं सलगपणे शरद पवार निवडून येत गेलेत. या कालावधीत शरद पवारांनी बारामती मतदारसंघ आपला बालेकिल्ला म्हणून तयार केला. म्हणजे 67 ते 90 या काळात तरुण असणाऱ्या या पिढीसाठी बारामती ही पहिली शरद पवारांची म्हणूनच पक्की आहे. दरम्यान 1991 मध्ये शरद पवार हे केंद्रात गेले आणि रिक्त झालेल्या जागेवर अजित पवार विधानसभेसाठी निवडून आले. त्यापूर्वी अजित पवारांनी बारामतीतनं खासदारकी लढवलेली आणि ते खासदार सुद्धा झालेले. 1991 पासून मात्र आज तागायत अजित पवार बारामती विधानसभेचं प्रतिनिधित्व करतायत. म्हणजे 91 पासूनच्या पिढीमध्ये बारामती म्हणजे अजित पवारांची हे पक्क झालेलं आहे. अर्थात शरद पवारांच्या भाषणावेळी आणि सभेवेळी टोपीवाल्यांची गर्दी ही 1991च्या अगोदरची पिढी आहे हे सहज दाखवून देतं. तर अजित पवारांच्या सभेमध्ये स्थिरस्थावर झालेले मध्यवयीन लोक 91 नंतरची तरुण पिढी आहे हे दाखवत असतं. असो, तर आपला मुद्दा आहे तो म्हणजे बारामतीतनं अजित पवार पडतील का? हा, तर त्यासाठी मागच्या 2 निवडणुकीतलं अजितदादांचं बारामतीतलं लीड आधी पाहायला हवं. 2014 साली बारामतीतनं अजित पवारांच्या विरोधात भाजपनं प्रभाकर तावडेंना उमेदवारी दिलेली. तेव्हा अजित पवारांना 1,50,588 मतं मिळालेली तर भाजपच्या गावडेंना 60,997 मतं मिळाली होती. या निवडणुकीत अजित पवारांचं लीड होतं 89,792 मतांचं आणि मतांची टक्केवारी होती 65.89 इतकी. 2019 मध्ये मात्र भाजपनं गोपीचंद पडळकरांना मैदानात उतरवलं. भाजपला सुद्धा गोपीचंद पडळकर इथनं निवडून येणार नाहीत हे ठाऊक होतं. फक्त पवार कुटुंबाच्या विरोधात धनगर फॅक्टरवर किती टक्के मतं पडू शकतात याचा सर्वे भाजपनं पडळकरांना उमेदवारी देत केला होता असे या निवडणुकीचं वर्णन करता येतं. या निवडणुकीत अजित पवारांना मिळालेली मतं होती 1,95,641 तर गोपीचंद पडळकरांना मिळालेली मतं होती 30,376. या निवडणुकीत राज्यात सर्वाधिक लीड घेण्याची कामगिरी अजित पवारांनी केली. त्यांचं एकूण लीड होतं 1,65,262 मतांचं तर ती टक्केवारी होती 83.24% इतकी. म्हणजे झालेल्या मतांपैकी 80% अधिक लोकांनी अजित पवारांच्या बाजूनेच कौल टाकलेला होता. आता कट टू 2024. पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलंय. अजित पवारांच्या विरोधात स्वतःचं पवार कुटुंब आहे. स्वतःच्या सख्ख्या भावाचा मुलगा अजित पवारांच्या विरोधात बारामतीतनं मैदानात उतरला गेलाय. साहजिकच आजवर असणाऱ्या मतांचं विभाजन होणार हे फिक्स झालेलं आहे. त्यात गेल्या 2 निवडणुकात जे काही अजित पवारांच्या विरोधातलं मतदान पडत होतं त्यातलं काही मतदान अजित पवारांचा विरोध म्हणून युगेंद्र पवारांना सुद्धा पडण्याची शक्यता आहे. पण या फुटीचा फॅक्टर अजित पवारांना किती डॅमेज करू शकतो हे पाहावं लागतं आणि त्यासाठी आपण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा आधार घेऊ शकतो. बारामती लोकसभेसाठी जे काही मतदान झालं त्यापैकी बारामतीच्या विधानसभेतनं सुप्रिया सुळेंना 1,43,941 तर सुनेत्रा पवारांना 96,560 मतं मिळाली. म्हणजे या निवडणुकीत बारामती विधानसभेतनं सुनेत्रा पवारांना 96,560 इतकी मतं होती. आता साधी गोष्ट म्हणजे अजित पवारांनी एका व्यक्तीला मतदान करा असं सांगणं आणि अजित पवारांनी मला मतदान करा असं सांगणं यामध्ये निश्चित फरक पडू शकतो. म्हणजे अजित पवारांवर प्रेम असणारे लोक सुद्धा अजित पवार सांगतायत म्हणून दुसऱ्या व्यक्तीला मतं देतील असं नाहीये. आता असं सांगून सुद्धा
अजित पवारांनी उभ्या केलेल्या उमेदवाराला म्हणजे सुनेत्रा पवारांना मतदान केलेल्यांची बारामतीतली संख्या होती सुमारे 96,000 इतकी। यात पवार विरुद्ध पवार लढतीत अजित पवारांना निवडणारे 96,000 मतदार होते असं आपण समजून चालूयात। आता दुसरी संख्या अजित पवारांच्या गतवर्षीच्या मतांची। गतवेळी अजित पवारांना बारामतीतनं मतं मिळाली होती 1,95,000 विधानसभेला। यातले 96,000 मतं ही अजित पवार सांगतील त्या उमेदवाराला मतदान करणारी आहेत, भले समोर सुप्रिया सुळे असू देत किंवा आणखी कोणी। हे दोन्ही आकडे एकत्रित केले तर अजित पवारांना पडलेली वरची 99,000 मतं ही स्विंग होणारी, प्रसंगी पवारांकडे शिफ्ट होणारी किंवा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या लढाईत सुप्रिया सुळेंकडे गेलेली पण विधानसभेसाठी अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार या लढाईत आपला कौल ठरवणारी दिसतात। साहजिकच 1.25 लाख ते 1.5 लाख मतदान अजित पवारांच्या बाजूचं असं म्हणता येतं। पण हे सुद्धा खरंय की शरद पवारांनी वातावरण फिरवलं तर हे मतदान एकतर्फी स्विंग होऊ शकतं, जे लागबर आहे आणि निश्चितपणे बारामतीत महत्त्वाचं आहे। आता हे नरेटिव्ह नेमकं कसं तयार होते ते सुद्धा पाहूयात। तर अजित पवारांच्या विरोधात पहिलं आणि महत्त्वाचं नरेटिव्ह तयार होतंय ते मलिदा गँगचं। मलिदा गँग हा शब्द शरद पवार गटाच्या सोशल मीडिया टीमकडनं लोकसभेच्या दरम्यान समोर आणण्यात आला। अजित पवारांनी सुद्धा अर्ज भरण्याच्या आपल्या भाषणात या टीकेवरती प्रत्युत्तर दिले। आता हे नरेटिव्ह अजित पवारांना अडचणीचं कसं ठरतंय तर अजित पवारांनी बारामतीत विकास कामं केली ही गोष्ट खोडून काढता येत नाही। 1990 नंतर झालेली बारामतीतली विकास कामं, सिंचन योजना, विद्या प्रतिष्ठान सारख्या संस्थांचं आजचं स्वरूप, ते रस्ते, बस स्थानक अशा प्रत्येक गोष्टीचं श्रेय निर्विवादपणे अजित पवारांकडे जातं। पर्यायानं अजित पवार आणि बारामतीत झालेला विकास हे नरेटिव्ह खोडूनच काढता येत नाही आणि याच गोष्टीला काउंटर करण्यासाठी मलिदा गँगचं नरेटिव्ह समोर येतं। म्हणजे काय तर अजित पवारांच्या मार्फत जी काही विकास कामं होतात ती अजित पवारांच्या जवळच्या लोकांना टेंडर देण्यासाठी होतात। या कामातनं असे लोक मोठे झाले जे या विकास प्रकल्पांचं कॉन्ट्रॅक्ट घेतात असं नरेटिव्ह मलिदा गँगच्या आरोपातनं तयार होतं। या आरोपांचा अजित पवारांना बसणारा सगळ्यात मोठा फटका म्हणजे जी काही विकास कामं झाली आहेत त्यांच्या हेतूवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरतात। विकास कामं उभारण्याचा मूळ हेतू हा आपल्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट देणं हा होता असं नरेटिव्ह अजित पवारांच्या विरोधात जाणारं बारामतीत ठरू शकतं। मलिदा गँगच्या आरोपांचा अजित पवारांना बसणारा आणखी एक मोठा फटका म्हणजे शरद पवारांच्या सोबत असणाऱ्या लोकांमागे नैतिक मूल्य तयार करणं। शरद पवारांच्या सोबत आहेत म्हणजे ते नैतिकदृष्ट्या योग्य आहेत हे नरेटिव्ह सर्वसामान्य लोकांची मतं अजितदादांपासून दुरावण्यासाठी कारणीभूत ठरणारी ठरतात। अर्थात या मलिदा गँगच्या नरेटिव्ह मधनं अजित पवारांच्या विकास कामांच्या हेतूंवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणं आणि शरद पवारांच्या नावाभोवती नैतिकता निर्माण करणं या दोन्ही गोष्टी साध्य होताना दिसतात। पण असं असलं तरी हा फॅक्टर अजित पवारांना डॅमेज करणारा ठरेल का तर याचं उत्तर बारामतीच्या स्ट्रक्चरमध्ये दिसतं। बारामतीचे मतदार हे गेल्या 60 वर्षात पवार कुटुंबासोबत जोडले गेलेले आहेत। साहजिकच ही मतं पवार फॅक्टरच्या बाहेर सहसा जाताना दिसत नाहीत। त्यात काही पक्की मतं ही अजित पवारांची आहेत तर काही पक्की मतं ही शरद पवारांची आहेत। गावागावात असणारे गट, इतक्या वर्षात वेगवेगळ्या संस्थांमार्फत निर्माण झालेले लाभार्थी, त्या लाभार्थी लोकांची कुटुंब अशी पक्की वोट बँक पवार कुटुंबाच्या सोबत आहे। आता पवार विरुद्ध पवार या फॅक्टरमध्ये ही वोट बँक डिवाइड झाली असली तरी थोरला क्लेम इथं महत्त्वाचा ठरतो आणि त्यासाठी आपल्याला शिरूर किंवा तासगाव कवठे महांकाळ यांसारख्या मतदारसंघाचं उदाहरण बघावं लागतं। जसं की शिरूरमध्ये वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील हा पारंपरिक विरोधी गट, पण ज्या तालुक्यातनं वळसे पाटील विक्रमी मतं घेत त्याच तालुक्यातनं खासदारकीसाठी आढळराव पाटील विक्रमी मतं घेत। 2014 आणि 2019 साली तासगाव कवठे महांकाळमधनं खासदारकीसाठी जसं लीड घेतलं तसंच लीड या विधानसभा मतदारसंघातनं त्यांचे विरोधक असणाऱ्या आर पाटलांच्या गटाने घेतलं। म्हणजे काय तर लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही फॅक्टरवरती उमेदवार कोण असणार यावर मतदानामध्ये मोठा स्विंग होतो। हाच स्विंग आपल्याला बारामतीच्या विधानसभेत दिसू शकतो। म्हणजे जे लोक अजित पवारांच्या विरोधात लोकसभेसाठी होते तेच लोक विधानसभेसाठी अजितदादांच्या सोबत असू शकतात। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मूळ व्यक्ती। बारामती लोकसभेसाठी पहिला क्लेम सुप्रिया सुळेंचा होता, तसाच बारामती विधानसभेसाठी पहिला क्लेम अजित पवारांचा राहतो। थोडक्यात मलिदा गँगच्या नरेटिव्हमुळे अजित पवार डॅमेज होतील पण निवडणुकीत पराभूत होतील असं म्हणणं धाडसाचं ठरतं। पण अजित पवार किती प्रमाणात डॅमेज होतील हे सुद्धा महत्त्वाचं ठरेल।
शेवटच्या टप्प्यात भावनिक वातावरण झालं आणि अजित पवार जास्तीत जास्त डॅमेज होत गेले तर फ्लोटिंग मतांची टक्केवारी वाढू शकते, जी अजितदादांना अडचणीत आणू शकते. जरी अजित पवार 50,000पेक्षा कमी मताधिक्याने निवडून आले तरी तो सुद्धा एक प्रकारे अजित पवारांचा बारामतीतला पराभव समजला जाईल, हे मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं? बारामतीच्या विधानसभेत यंदा अजित पवारांना पाडणं शरद पवार आणि युगेंद्र पवारांना शक्य होईल का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.